26 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगरसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे आणि रायगडमध्ये उद्याही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळतोय। सांगली शहरासह तासगाव, पलूस तालुक्यासह खानापूर माथ्यावर अनेक भागात सलग पाऊस पडतोय। खरीप हंगामातील तूर उडीद पिकांच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला। या पावसाचा द्राक्ष बागांना अधिक फटका बसू शकतो। शिवाय परभणी शहरासह जिल्ह्यातही जोरदार पाऊस आहे। मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचलंय। ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात पाऊस आल्यानं जे शेतकऱ्यांच्या हाती उरले तेही हातातून जाऊ शकतं। अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहतीये। या मोसमात दुसऱ्यांदा नदीला पूर आलाय। गोंदिया जिल्ह्यातही पावसाचा जोर पाहायला मिळतोय। तिकडे पुणे शहरात मुसळधार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। स्वारगेट, सिंहगड रोड, नवी पेठ परिसरात पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली। अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली। वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला। पुढील 3 ते 4 दिवस पुण्यात आणि पुणे आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।